तर हॅपी बर्थडे. थँक्यू. कळलंच असेल हा की तर आज आमचा बर्थडे आहे. बस हळू. आणि बर्थडेच्या दिवशी आम्ही असं नाही का नॉर्मल असं एरवी वीकेंड्स मध्ये आम्ही काही ना असं- काही तर करतो म्हणल्यावर बर्थडेच्या दिवशी नाहीत करणार असं हा. कसं होऊच कसं शकतंय. म्हणून असं नॉर्मल जाऊच देत नाहीत आम्ही दिवस आणि नाही. जात पण नाही. नाही पहिली तर गोष्ट ऑगस्ट सुरू झालाय वरून 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट. सगळ्या लेजेंड्सचा बर्थडे असतो 1 ऑगस्टला. लेजेंड्स वरनं कळतंय का तुम्हाला? आताच नाही सांगायचं. आम्ही हे सरप्राईज नाही फोडणार म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. मी तर आताच एक्साइटेड आहे. हा. लेजेंड्सचा आणि आपल्या व्हिडिओ मध्ये काही ना काहीतरी सस्पेन्स असतंय. आज सस्पेन्स नाही, आज खूप मोठं सस्पेन्स सगळा एकाच व्हिडिओ मध्ये आहे आता. आ, आतापर्यंत जेवढे व्हिडिओ होते ना पूर्ण व्हिडिओचे आता एकाच व्हिडिओ मध्ये सगळा सस्पेन्स आहे. फक्त लास्ट पर्यंत बघा. तुम्ही पण म्हणताल आणि खरंच ज्यांनी amazing. आम्हाला विशेष दिले त्यांच्याबद्दल थँक्यू खूप thank- धन्यवाद हा. धन्यवाद. असं पॉसिबल नाही सगळ्यांना म्हणजे आहे पण तरी नाही का ते तेवढं असं ओके व्यक्त तर आपण करतात. तुम्हाला लगेच जास्त टाइम नाही हा घालवायचा. पण एक्साइटेड तर खूप जास्त आहे. पप्पाकडे दाखव. बघा पप्पांच्या तुम्हाला कॉस्ट्युम वरून जर असं तुम्ही लावू शकता नाही का आयडिया काय. तर लवकरच आपण आपल्या डेस्टिनेशन वर आता प्रवास सुरू करत आहे जायचा. मी दिसतच नाहीये. हा. तर सर्वात पहिले आपण मारुती रायाचं दर्शन घेऊया. आपण आलोय आता पेंडगावला. आणि इथंच आमचं सरप्राईज विजिट संपलेलं नाहीये. हे फक्त चांगल्या गोष्टीसाठी शुभ कार्याची सुरुवात होणार आहे. शुभ कार्यासाठी आम्ही सुरुवात करतोय देवाच्या दर्शनापासून. आता कसं आहे आपलं आता समोरचं जे स्पॉट आहे त्याला आपल्याला म्हणजे वेट पण करावं लागणार आहे आणि तेवढंच तिथं जरा असं हे पण त्याच्यामुळे आम्ही इथंच देवाच्या दारात आत प्रसाद खायचा चान्स होता. काय एरवी येत होता आम्ही पण फक्त पाय पडून जात होतो. आणि आज बर्थडे पण होता असं म्हणलं इथूनच आता जरा रेडी होऊन जायचंय त्याच्यामुळे आता आपलं आता दर्शन पण झालेलं आहे. आणि पेट पूजा पण झालेली आहे. तर आपण आता आपल्या दुसऱ्या लोकेशन कडे जाणार आहेत आणि दुसऱ्या म्हणजे मेन लोकेशन ज्याच्यासाठी आपण खरं तर निघलोय एवढा म्हणून. अट्टास केला. हा. चला थोड्याच मिनिटाच्या अंतरावर आहोत आणि मग आमचं बर्थडेच गिफ्ट म्हणू शकता तुम्ही मम्मी पप्पांकडनं सगळ्यात मोठं आतापर्यंतच ते रिव्हील होणार आहे. एक सगळ्यात मोठी आठवण birthday-ची. हा राईट. त्यासाठी आम्ही पण खूप एक्साइटेड आहेत आणि आम्हाला पण ह्याची खूप जास्त इच्छा होती आणि ते बरोबर आमच्या बर्थडेच्याच दिवशी होते. ही 1-2 सगळ्यात मोठी वर्षापासून गोष्ट ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहिली होती तो क्षण ती वेळ आलेली आहे. आता थोड्याच वेळात तुम्हाला कळलं आम्ही कशाबद्दल बोलतोय आणि कोण आहे ते कोणाला भेटणार आहेत आम्ही. अंतरवली सराटीमध्ये गाडी तर जात आता नाही का तुम्हाला पप्पा? नक्की कळलंच असेल की आम्ही अंतरवली सराटीमध्ये का आलेलो आहोत. हा? तो क्षण खूप जवळ आलेला. आलेला आहे. आपण आता पाटलांना भेटायला चाललेलो आहोत. हा आता ही गोष्ट आम्ही रिव्हील करतो. तसं तर सर्वांनाच माहिती की 1 ऑगस्टला कोणत्या महान व्यक्तीचा बर्थडे असतो. आणि त्याच्यामध्ये आमचाही बर्थडे असतो आणि पाटलांचाही बर्थडे असतो. गेल्या 2 वर्षापासून आम्हाला वाटत होतं की आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटावं पण ते काय पॉसिबल नाही झालं. पण ह्या वेळेस तो योगायोग आलेला आहे आणि आम्ही आहोत आता अंतरवली सराटी. तर आता आपण भेटूया. तुम्हाला पण दाखवतो आम्ही कशी होती ही भेट. तुम्ही पण थोडेसे कष्ट घ्यायला पाहिजे का नाही. तर कुठं मळा माग गेला. चला पाटील कुठेच विचारायला आम्ही चाललो तर आहेत पाटलांकडे पण रोड अरे बघा तुम्हाला गाडीवरूनच कळत असेल यार खूप जास्त पाटलांनी एवढा riding बळ दिलाय व्हायलंय. तर त्याचा वापर पण आम्ही त्यांच्या भेटीसाठी जरूर करणार. वाह वाह
किती पण अडथळे जरी आले तरी आज आम्ही भेटूनच राहणार. राहणार. नाही जाणार नाही. भेट घेणार. आम्ही यायलो. हे बघा तुम्हाला ते हे असे लाईन दिसत असेल गाड्यांची. डिफाईन ऑरा, बट हिअर ऑरा डिफाईन्स हिम. बघा म्हणजे खूप जास्त वेटिंग आहे. आता बघूया काय होतंय. म्हणजे जस्ट अराइव्ड आहेत आता आम्ही. डेस्टिनेशन खूप जवळ. ती ऊर्जा आलेली आहे आमच्या आतमध्ये आता. हे बघा इकडे आहेत वाटतं पाटील. एनर्जी आलेली आहे खाऊन आपल्याला. गाड्यांच्या लाईन म्हणजे गाड्या जर म्हणायला गेलं ना तर बघायचंच काम नाही. आपण पाटलाला भेटायला उत्साह वेगळाच आहे, आनंद पण वेगळा. ते असं आता डिस्क्राईब करता येत नाही आम्हाला, पण खूप जास्त आता direct भेटायचंच आहे. हा म्हणजे आत बघू शकता तुम्ही. आता काय माहिती, पण इथपर्यंत आलो हेच भारी वाटतंय. हा तर पाटील इथंच आहेत, काही पावलांच्याच अंतरावर आहोत आम्ही. जायचं का? हॅपी बर्थडे. चल 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 चल. आनंद किती खरंच काही आता हे होत नाहीये. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटायला यायचं कारण हा. असं आहे की आज पण तुमचा वाढदिवस आणि आणि आमचा आमचा पण पण birthday. वाढदिवस. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण हो. आता पण आता- भेटणं ह्याच्यामध्येच आम्हाला खूप आनंद व्हायला, त्याच्यामुळे ते व्यक्त करता येत नाही. तुम्हाला पण धन्यवाद. धन्यवाद. खेळाची पण जोड घेतली, पण आता अजून ही तिसरी जोड भेटल्यामुळे आता काही वादच नाही. आता नॅशनल पर्यंत खेळलेले, आपण नॅशनल पर्यंत पोहोचलेले. तायक्वांदो मध्ये दोघंही खेळाडू आहेत. आता तुमच्या एका लढ्यामुळे आमचं फ्युचर आता अजून जास्त त्याला हे भेटलेलं आहे. प्रोत्साहन भेटलेलं आहे. हा चांगला शिका. खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. तर भेटूनच आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही किती झालेला आहे. एकदम मन असं प्रसन्न झालेलं आहे की आपण आज पाटलांना भेटलो. बस आता बाकी आज बर्थडेचं काहीच नको आपल्याला. आज एवढीच इच्छा होती की आपण एक दोन वर्षापासून आपली एवढीच इच्छा होती की आपण पाटलांना बोलूया आणि भेटूया. आणि आज आपण त्यांना सांगितलेलं पण आहे की आपला पण बर्थडे 1 ऑगस्टलाच असतोय. बघा आपल्याला आता इथंच ऑरा फील होतोय. इतकी जास्त ऊर्जा भेटलेली आहे आपल्याला आता. यापेक्षा मोठा आनंद कशातच भेटू शकतो आपल्याला. तर पाटील आता सगळ्यांना भेटण्यासाठी व्यस्त आहेत. तरी त्यांनी आपल्यासोबत 2 शब्द बोलले, यातच आपल्याला सर्व काय आलं. त्यांना लगातार कोणी ना कोणी यायलंय, भेटायलंय. हार बघा तुम्ही. तर आता आपण शेवटचा नमस्कार करूया आणि आपण निघूया घरी. खूपच फायनली ज्या गोष्टी भारी वाटलेलं आहे आता. हा आता ज्या तुम्ही गोष्टीसाठी आम्ही म्हणजे सकाळपासून असं काही नव्हतं, आमचं अचानक ठरलं पहिली तर गोष्ट, आणि ते म्हणजे- झालं पण. म्हणजे कसं Success. असतं, देवाच्या मंदिरात गेल्यावर फक्त असं बघूनच जसं आपलं मन प्रसन्न होतं. हा म्हणजे खूप काही आम्ही ठरवलं होतं की असं बोलूया, हा. तसं बोलूया, नाही, तुमच्यामुळे आपण कसं आपलं म्हणतो, तेवढं. आपण कसं म्हणतो देव भेटल्यावर आपण त्याला हे बोलणार ते हा. बोलणार, पण पण ते खरं नाही म्हणजे का, देवाला भेटल्यावर जेव्हा कसं बघतो ना आपण तेव्हा म्हणजे असं बस काही होतं आपल्याला. सगळं वाटतं की बोलायची इच्छा नाही, झालं. काही नाही, बस की फक्त बघितलंय, दर्शन झालंय, आता काही अजून इच्छा नाही असं होतं. आम्ही खूप काही ठरवलं, असं बोलायचं तसं बोलायचं, पण तिथं जाऊन सुचलं का काय. औरच एवढा होता. ती नाही का पॉझिटिव्हिटी फील व्हायली होती तिथं गेल्याच. आज बघितलं ऑरा काय असतंय. हो.
काही नाही, आतापर्यंतच हे बेस्ट गिफ्ट एव्हर होतं आमच्यासाठी. आणि पहिली तर गोष्ट त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या. मग तर बस अजून काय पाहिजे असते. पण एवढ्या लांबून आल्यानंतर इतकी भेट होणं म्हणजे भेट हा. होण्याची खूप मोठी निवांत गोष्ट झाली आहे ना. आणि ते पण निवांत झाली. खूप खूप धन्यवाद आमच्याकडून. जर हा व्हिडिओ पोहोचला, हा, ह्यांना पण खूप खूप जास्त धन्यवाद. ह्यांचाच प्लॅन होता. ह्यांनी आम्हाला सकाळी सांगितलंच नाही. माईक नको ग, माईकची गरज नाही. नाहीच की तू बोल ना. वर घे call. मी म्हणलं जायचं तर पाटलांनाच भेटायला. मागच्या वर्षी जायचं होतं, पण तुम्ही काय म्हणले? सहज नाही का म्हणलं का हे होय काल ती पहिली सकाळी गोष्ट मला तर दादा जरा जास्त पप्पांनी हे मनावर घेतलं त्याच्यामुळे आज झालंय, नाहीतर आम्ही दादा म्हणलंय म्हणून मी जास्त मनावर घेतलं पाहिजे. पप्पा मागच्या वर्षीच जायचं होतं, पण त्यांनी सांगितलं नाही का मी आज करणार नाही. वाढदिवस हा साजरा साजरा करणार नव्हता नाही. केला. पण म्हणलं आता ह्या वेळेस काय कारण आहे, ह्या वेळेस तर जायचं. जल्लोषात एकदम. सगळ्यांपेक्षा चांगला टाइम भेटलाय आपल्याला. Timing मध्ये गर्दा नाही, गावात एवढं कुछ नाही. बोलतात. हा बरोबर हा, गर्दी गावात कमी. जास्त जण येतात गावात ना नसतं भेटायला. शक्य. म्हणजे आज असं वाटतं एखादी नाही का काय लढा असतं जिंकलाय. विक्ट्री. हा विक्ट्री. मराठ्याने लढा हे जिंकला तर केल्यासारखं त्यातला पण वाटतंय. आम्ही पण एक भाग आहे, त्याच्यामुळे आज खरंच खूपच म्हणजे जिंकल्यासारखं एकदम वाटतंय. भारी वाटायला लागले. फक्त भेटूनच एवढं भारी वाटतं.